नदी मासे खाल तर जाळी बांधून झाली जाळी आणि आज आलो चिलेपी मासे पकडायला. तुम्हाला दाखवीन जाळ टाकते नाही काढताना दाखवीन. तर आपण या साईडने जाळ टाकणार आहे चिलेपी माशाला आणि चिलापीन दुसरे मासे कंचे कंचे सापडतात तुम्हाला दाखवीन. आज जाळ टाकताना तर नाही दाखवते ना, कारण की पाण्यात मोबाईल घेऊन नाही जाते. बाहेर काढल्यावर मासे दाखवीन गांजवात काय किती मासे सापडतात आपल्याला. तर या साईडनं आपण या साईडला राऊंड टाकणार आहे गोल, तुम्हाला दाखवीन काढल्यावर चिलापी मासा. तर आज चौघजण आलतो, दोन तिकडे पण आलोय माशाला आणि लय उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही आलोय. चौघजण आहे, एक माग आहे आणि दोघं बाहेर गेल्यात. आपल्याला किती चिलापी सापडली तुम्हाला. आमचा एक गडी आलाय खाली बघायला किती मासे खाली आहेत, कारण की जाळं एवढ्या जाग्यात कमी पडलं त्याच्यामुळं. त्याला मासा सापड तर येऊ मध्ये ते आपल्याला ही साईज सापडली चिलेपी माशाची. तर चिलेपी मासा आहे 3 पावशर अर्धा किलो ही साईज आहे. तर आम्ही चौघं आलोय, 2 तिकडे एक इथे आणि चिलेपी मासा पण भरपूर आज सापडलाय जाळ्याला. दगड ना खालचा वडाच पाणी आहे तर ओढत नव्हता. एक दगड आहे, ट्यूशी उडली एक दगड आहे. भरपूर असे मासे जाळ्याला सापडल्यात. आता सगळे मासे आपण काढू आणि मग तुम्हाला दाखवीन बाहेर आल्यावर. कारण आपल्याला सगळे मासे किती सापडतात आणि कंचे मासे सापडतात. मरळ, पोपट आणि मोठी साईजची चिलापी. आणि माझ्या मागे आहे तो गेलता मध्ये जाळं कमी पडलं होतं म्हणून मध्ये बुडायला ते मासे हुसकायला, त्याच्यामुळं झाले हुसकून. आता तो आलाय, आपण आता पटापट जाळे काढून तुम्हाला जाळे काढल्यावर दाखवीन का किती आपल्या मासे सापडतात. असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि फॉलो पण करा. असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या साईडला राहतील. मासे आहेत मरळ मासे पण आहेत, चिलापी. आपल्याला इतके मासे सापडल्यात. पहिलाच गांजो आहे, पहिल्या गांजवात मरळ साईज बघू शकताय ती मोठी आहे. मोठे मरळ आहे आणि पोपट मासा, यो पोपट मासा आहे, मोठ्या साईजचा पोपट मासा आहे. मासे सापडल्यात आज जाळ्याला. तर पोपट मासे पोपट आहेत आणि मरळ मासा पण आहे. ही मरळ आहे आणि सर्वात मोठी तर आपला दुसरा गांजो आहे. आणि दुसऱ्या गांज किती चिलापी सापडली. तर आपल्याला भरपूर चिलापी अशी सापडली. चौघ आलतो तर चौघांना एवढे मासे सापडल्यात.
तर हे एक आमच्यात एक थायला भरला ना, अजून आहे दोन याच्यात एक त्याला भरण. आणि आता लय खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही पटापट चाललोय.